नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर TCSकडून एक नवीन वॅकन्सी आली आहे. ही वॉक इन वॅकन्सी राहणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. TCSकडून आलेला आहे. आणि ही जी वॅकन्सी आहे ती पूर्णपणे फ्रेशर्ससाठी आपण आहे. झिरो ते 6 महिन्यांच्या एक्सपिरियन्सपर्यंत सर्व स्टुडंट ह्यासाठी एलिजिबल असणार आहेत. तर या वॅकन्सीचे एकदा डिटेल्स बघूया. तर ही जी वॅकन्सी आहे ती वॅकन्सी असणार आहे ह्या 4 पोझिशनसाठी असणार आहे. फार्माकोव्हिजिलन्स, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट, रेग्युलेटरी अफेअर्स अँड क्लिनिकल ऑपरेशन ह्या 4 पोझिशनसाठी ही वॅकन्सी असणार आहे. एज्युकेशन जे लागणार आहे ती लागणार आहे बी फार्मसी झालेली असणार आहे. तुमची 2023 किंवा 24ची कोणतीही बॅचचे तुम्ही पासआउट असाल तरी ह्यासाठी तुम्ही एलिजिबल असणार आहात. इंटरव्ह्यूचे डिटेल्स आपण बघूया. इंटरव्ह्यूचे डिटेल्स असणार आहेत 25 फेब्रुवारी 2025ला सकाळी 10 ते दुपारी 2पर्यंत हे जे इंटरव्ह्यू होणार आहे. थोडंसं लवकर जा इंटरव्ह्यूसाठी जर तुम्ही जाणार असाल तर. आणि ही जी वॅकन्सी आहे ती मुंबईमध्ये असणार आहे, ठाण्यामध्ये. इंटरव्ह्यूचं लोकेशन असणार आहे TCS पोकारण रोड नंबर 2, TCS अप्रोच रोड, ठाणे वेस्ट, ठाणे. मुंबईमध्ये ठाण्यामध्ये ही जी वॅकन्सी असणार आहे, ही जे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला ठाण्याला जावे लागेल TCS यंत्रा पार्कमध्ये. आणि ह्याच्यासाठी जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ते असं होणार आहे. सिलेक्शन याच्यामध्ये पहिली जी होईल ती ॲप्टिट्यूड टेस्ट होईल. त्यानंतर तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे. जे ॲप्टिट्यूड टेस्ट क्लिअर होतील नंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होईल HR सोबत. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये बेसिकच गोष्टी येतील, जसं की फार्माकोलॉजी रिलेटेड थोडंसं क्वेश्चन आणि थोडेसे क्वेश्चन मॅथमॅटिक्स रिलेटेड, थोडेसे ॲप्टिट्यूड रिलेटेड क्वेश्चन येतील त्याच्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय लागणार आहेत इंटरव्ह्यूला, तर TCSचा एक ॲप्लिकेशन फॉर्म असतो, तो तुम्हाला फिलअप करून त्याची प्रिंट तुम्हाला घेऊन जावी लागणार आहे. आणि तुमचा अपडेटेड एक रिझ्युमे हे तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट TCSचा जो ॲप्लिकेशन फॉर्म असतो तो कसा नेमका फिल करायचा तो एकदा आपण बघून घेऊया. तर चला, ही जी आहे ती TCSची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला रजिस्टर हिअर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. तुम्ही न्यू युजर असणार तर रजिस्टर हिअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक टॅब दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला BPSवरती तुम्ही क्लिक करा. BPSवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक मेल ID टाकून हे व्हेरीफाय करायचं आहे. गेट OTPवर क्लिक करा. इथे मेल ID टाकून त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मेलला. तो OTP इथे टाकून तुम्ही व्हेरिफिकेशन करा. व्हेरिफिकेशननंतर तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर एक फॉर्म फिलअप करायचं आहे. त्या फॉर्ममध्ये तुमचे सर्व एज्युकेशन डिटेल्स, तुमचे जे काही बी फार्मसी असेल 11-12वीचे जे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स, 10वीचे डिटेल्स, 10th-12th पूर्ण डिटेल्स तुम्हाला फिल करून तो फॉर्म पूर्णपणे तुमचे डॉक्युमेंट, रिझ्युमे वगैरे तिथे अपलोड करून तो फॉर्म पूर्णपणे सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथे वरच्या साईडला एक डाउनलोडचा असं एक ऑप्शन येईल. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्या फॉर्मनंतर तुम्ही डाउनलोड करा. त्या डाउनलोड केलेल्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला उद्या घेऊन जायची. ज्यावेळी तुम्ही फॉर्म सबमिट कराल तिथे तुम्हाला DT म्हणून एक नंबर क्रिएट होईल. DT आणि ह्याच्या पुढे तुमचा आहे त्या फॉर्मचा रेफरन्स नंबर असणार आहे. DTच्या पुढे तो नंबर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तो नंबर लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तो फॉर्मची प्रिंट घेऊन तुम्हाला सोबत उद्या इंटरव्ह्यूला जाताना जायचं आहे 25 फेब्रुवारीला. आणि तुमचा अपडेटेड रिझ्युमे हे तुम्ही तिथे घेऊन जावा. आणि सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यूचं डेट आहे, तर तुम्ही सकाळी थोडंसं लवकर जा, 9पर्यंत जा. जे जास्त लवकर जातात त्यांचे इंटरव्ह्यू पटकन होतात, त्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस पटकन होती. TCSची प्रोसेस ही थोडीशी लेंदी आहे, थोडी स्लो प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं टाईमच्या आतमध्ये जा. आणि इंटरव्ह्यूसाठी स्पेशली तुम्ही कोलॉजीचे सगळं जे काही कोलॉजी आहे ती कोलॉजी पूर्णपणे करून जा. इंटरव्ह्यू तुमचा 100% क्रॅक होईल. कोलॉजीच्या बाहेरचा कोणताही क्वेश्चन ह्याच्यामध्ये विचारला जात नाही. कोलॉजी रिलेटेड छोट्या गोष्टीं रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते नाही इंटरव्ह्यूसाठी. ॲप्टिट्यूडमध्ये पण कोलॉजीचे रिलेटेड बरेचसे क्वेश्चन येतील. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.